नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। याबाबत सविस्तर माहिती अशी की अंमली पदार्थ विरोधी पथकाने 12 जानेवारी 2024 रोजी गांजा विक्री प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून रावत येथे कृष्णा शिंदे, अक्षय मोरे आणि हनुमंत कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या तिघांकडून 25,69,100 रुपये किमतीचा 25 किलो गांजा जप्त केला होता। त्यांनी हा गांजा डुकळे यांच्याकडून आणला होता आणि तो सौरभ निर्मळ याला विकणार असल्याचं पोलिसांना समजलं होतं। त्यानुसार पोलिसांनी डुकळे याला ताब्यात घेऊन ज्या संशयित रुग्णवाहिकेतून गांजा वाहतूक करत होते त्या दोन्ही रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतल्या। यातील डुकळे याच्याकडून 50,20,000 रुपये किमतीचा 50 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त केला होता। यातील सर्वांवर गुन्हेगारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यातील हनुमंत कदम यांच्या वतीने ॲडव्होकेट विशाल आबासाहेब वीर पाटील यांनी जामीन अर्ज दाखल केला। सदर जामीन अर्जावर युक्तिवाद करताना अनिवार्य अनुपालनाचे पूर्तता केली नाही, तपास पूर्ण झाला असून कस्टडीची आवश्यकता नसल्याचं तसेच इतर बाबींवर युक्तिवाद करण्यात आला। सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत असताना गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे। सदर जप्त गांजा हा व्यावसायिक कारणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सदर आरोपीवर यापूर्वीचे गुन्हे आहेत असं सांगत जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद केला। यावर आरोपींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे मेहरबान न्यायालयात दाखल करत त्यावर आधारित युक्तिवाद केला। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयानं ॲडव्होकेट सुधीर पाटील आणि ॲडव्होकेट विशाल वीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज विविध अटी शर्तींवर मंजूर करण्यात आला। ॲडव्होकेट विशाल वीर पाटील यांना युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय न्यायनिवाडा या न्यायालयीन कामासाठी सिनियर वकील ॲडव्होकेट सुधीर पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। तसेच यासाठी ॲडव्होकेट अतुल निंभळे, ॲडव्होकेट अर्जुन वाघमारे, ॲडव्होकेट ओंकार पुजारी यांनी सहकार्य केले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।